रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ 42 वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट। रियांश अमृत ज्यूस मधुमेह, मुतखडा, संधिवात, रक्तदाब, दमा, लकवा, लठ्ठपणा आदी 650 पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर 1 प्रोडक्ट। त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी। तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा। रियांश मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस। ईश्वर संजय शिंदे 78 75 37 75 21 आणि ओम बाबासाहेब आहेर 91 56 88 11 41। सालाबाद प्रमाणे याही वर्षी संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथांची यात्रा 11 ते 12 एप्रिल कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडली। या यात्रोत्सवानिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं। सकाळी भैरवनाथांना गंगास्नान घालून महाआरती केली गेली। त्यानंतर परंपरेनुसार गावातील देवाची पालखी आणि देव्हाऱ्याची पूजा करून काठी सजवली गेली। परंपरेनुसार काठीला नवीन वस्त्र परिधान करून काठी सजवण्यात आली। यावेळी भैरवनाथांचा जय जयकार करत महिला भगिनींनी काठीचं आणि भैरवनाथ देव्हाऱ्याचं पालखीचं पूजन केलं। तर गावातील लेझिम पथकानं अतिशय सुंदर लेझिमचे खेळ या ठिकाणी सादर केले। गावातील तरुण आणि वयोवृद्धांनी देखील विविध कसरतीच्या खेळांचं प्रदर्शन केलं। त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला गेला। दुपारी 2 वाजता गावातून काठीची भव्य मिरवणूक काढली गेली। त्यानंतर ती मानाची काठी भैरवनाथांना भेटवून कळस दर्शन केलं गेलं आणि यात्रेला सुरुवात झाली। भाविकांनी सकाळपासून दिवसभर दर्शनासाठी मोठी गर्दी केली, तर काहींनी आपली नवस्फूर्ती केली। रात्री देवाची सामूहिक आरती झाली। त्यानंतर फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी झाली। यात्रेनिमित्तानं भैरवनाथ मंदिरावर तसेच गावातील सर्वच मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली। 11 एप्रिलला रात्री महाराष्ट्रात गाजलेल्या शिवकन्या बढे सह हरिभाऊ बढे यांच्या लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला। 12 एप्रिलला सकाळी हजेऱ्यांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी 4 वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला। यावेळी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या मल्लांनी आपली ताकद आजमावली। पारंपरिक पिढीप्रमाणे चाललेला हा कार्यक्रम नेमाने आपलं काळगोपाळ या ठिकाणी सगळे आनंदाने साजरा करतात। कारण हे आपलं कुलदैवत काशीचा भैरवनाथ या ठिकाणी काळभैरवनाथ या ठिकाणी याला जोगेश्वरी असते। काळभैरवनाथ हा संन्यासी असून त्या ठिकाणी या देवाने या ठिकाणी वज्रेश्वरी माता ही तेरेची मुली होती। या तेरेच्या मुलीनं या भैरवनाथासाठी भरपूर असे तपश्चर्या केले। तपश्चर्या केल्यानंतर या भैरवनाथानं या जोगेश्वरीची परीक्षा पाहण्यासाठी तिला इसाचा त्याला बेरा लावला आणि आपली कन्या म्हणून तिच्या संग स्वीकार केला। आणि आपली हे कुलदैवत आपल्या नियमाप्रमाणे आपल्या पिंपळाला आलेले हे देवस्थान आपण जसं भक्ताने साजरे केलं त्याच आनंदानं आपण सगळ्यांनी आनंद करून या देवाचा साजरा करतो। एवढं बोलून मी माझे भैरवनाथाची भैरवनाथ देवस्थान कोळवाडे सालाबाद प्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक 11/2025 या कालावधीमध्ये भैरवनाथ महाराजांची यात्रा फार मोठ्या थाटामाटात या ठिकाणी समाप्त झाली। या ठिकाणी 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये सकाळी 6 वाजता काठी सजावट झाली। त्याच्यानंतर दुपारी 3 ते 6 काठी पालखीचा सोहळा गावामधून तर देवापर्यंत आणण्यात आला। या ठिकाणी आल्याच्या नंतर काठी मोठ्या उत्साहामध्ये नाचकाम या ठिकाणी झालं। त्यानंतर रात्री 9 ते 9 वाजता शिवकन्या बढे यांचा तमाशा या ठिकाणी सादर झाला। त्याला सर्व गावकऱ्यांनी आणि सर्व तरुण मित्रमंडळींनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला। त्याच्यानंतर सकाळच्या बारी 10 ते 11 या कालावधीमध्ये हजेरीचा कार्यक्रम झाला। त्यानंतर दुपारी 5 ते 6 7 वाजेपर्यंत आगाम्याचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला। आणि त्यानंतर आता या ठिकाणी देवाची 8 वाजता आरती होऊन भंडाऱ्याचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे। त्याच्यानंतर जागरण गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे। आणि 3ऱ्या दिवशी या ठिकाणी आपल्या भैरवनाथ देवस्थानाचा हिशोब या ठिकाणी गावासमोर मांडला जाईल। त्यासाठी सुद्धा भरपूर गाव या ठिकाणी मोठ्या उत्साहाने या हिशोबासाठी उपस्थित असते। आणि या ठिकाणी मी सर्व गावाच्या वतीनं सर्व वर्गणीदारांचे मी यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचे आभार व्यक्त करतो। यात्रा यशस्वी करण्यासाठी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ,
सर्वच संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, राजकीय, धार्मिक, सामाजिक, व्यावसायिक यांसह सर्वच क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह कोळवाडे भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, भैरवनाथ यात्रा कमिटी, पोलीस पाटील, गावातील विविध संस्था, सर्व तरुण मंडळ तसेच तरुणांनी विशेष परिश्रम घेतले। यात्रा उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडला। शुक्रवार दिनांक सकाळी 7 वाजता काठीची मिरवणूक ही चांगल्या उत्साहामध्ये पार पडली। लेझिम पथक, हनुमान लेझिम पथक या ठिकाणी चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेण्यात आला। काठी उभारण्यात आली व गावातील सर्व नागरिक, मंडळ, सगळे तरुण वर्ग त्या ठिकाणी उपस्थित होते। दुपारी 2 वाजता काठी मिरवणुकीचा कार्यक्रम झाला आणि या ठिकाणी देवापर्यंत काठी पोहोच झाल्यानंतर इथं काठी आपली नाचवण्यात आली व संध्याकाळी आपला शिवकन्या बडे हा तमाशा चांगल्या पद्धतीनं पार पाडला। कुठेही गडबड होता व गावकरी, तरुण वर्ग, ग्रामस्थ या सर्वांनी चांगल्या पद्धतीची मदत केली व देणगीदार व सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केली। आमच्या भैरवनाथाची यात्रा शुक्रवार व शनिवार, शुक्रवारी सकाळी काठी सजावट, तसेच दुपारी काठीची भव्य मिरवणूक, तसेच सायंकाळी लोकनाट्य, शिवकन्या लोकनाट्य तमाशा सादर झाला। तसेच सकाळी हजेरीचा कार्यक्रम संपन्न झाला। तसेच संध्याकाळी जागरण गोंधळ व भंडारा या कार्यक्रमाने यात्रेची सांगता झाली। तसेच हंगामा मोठ्या उत्साहात पार पडला। जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून कुस्तीपटू आले। तसेच सर्व देणगीदारांचे आभार व ग्रामस्थांचे व तरुण वर्गाचे खूप खूप धन्यवाद। सालाबाद प्रमाणे कोळवाडे गावचा श्री भैरवनाथ यात्रोत्सव मोठ्या आनंदात पार पडला। यात्रोत्सव उत्साहात पार पडत असताना यात्रा कमिटी तसेच थोरा मोठ्यांचं मार्गदर्शन आणि ग्रामपंचायत, सोसायटी तसेच सर्व तरुण मित्रमंडळानं अगदी मोलाचं सहकार्य केलं। पंचक्रोशीमधील भाविक भक्तांनी देवदर्शनाचा लाभ घेतला, तर आलेल्या सर्व भाविक भक्तांचे तसेच यात्रोत्सव पार पाडणाऱ्या सर्व थोरा मोठ्यांचे आणि तरुण वर्गाचे आभार सरपंचांनी मानले। सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर। डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र, निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 96 23 25 67 22।